हॅलो मंडळी, तर मी आज निघालो आहे माझा गणपतीपुळेचा प्रवास पूर्ण करून कुडाळच्या दिशेने. तर मी जाऊ शकत होतो रत्नागिरीच्या दिशेने हायवे रूटनी, बट मी नाही गेलो कारण मला हा आता सकाळचा आरेवारेचा जो बीच आहे तो कवर करायचा होता. कारण संध्याकाळी ज्या टायमाला मी काल आलेलो तेव्हा काळोख पडला, सो मला ते कवर करता आलं नाही. सो मी आता निघालो आहे कुडाळच्या दिशेने. ॲक्च्युली आज माझ्या दिवसाची सुरुवातच एकदम चांगली झाली आहे, कारण जिथे गणपतीपुळेला लोकांना दर्शन करायला या सीझनमध्ये कमीत कमी 2 ते 3 तास लागत होते, तिकडे आज माझं दर्शन सकाळ सकाळ एकदम पंते नदी, खतरनाक भाई संगम, समुद्राचा नदीचा संगम, एक नंबर एक नंबर. आता मी आहे एक्झॅक्ट आरेवारे पॉईंटला. व्ह्यू जो आहे तो थोडा पुढे आहे. इथून स्टार्ट आहे हा जो बीच, क्लीन बीच तुम्ही बघताय, क्लीन बीच. This is Ratnagiri city and this is better than Piti. ओ काका, हेल्मेट तर घाला, काकींना पण द्या. त्या सगळ्यांना पुण्यात नेऊन सोडलं पाहिजे. खराब गव्हर्नमेंट, खराब रोड, ते पण टर्निंगला, बरोबर टर्निंगला. गव्हर्नमेंटला माहीत असतं कुठे हागायचं कुठे नाही, ती पहिली गरज पडत नाही. बात तो सही है. एकदम 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 खरं सांगायचं झालं, कोकणमध्ये असे टुरिस्ट स्पॉट पण नाही आहे. अख्खाच्या अख्खा कोकणच हा टुरिस्ट स्पॉट आहे. एक एक रस्ते, एक एक वाट, एक एक गाव एपिक आहे भाई, युनिक आहे, एकदम एपिक आहे. अडिवरे गावाचं नाव आहे. ए माझा हात आता लचकला, टडान 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 टडान. कारण जी माझ्या मागे बघते सोंडकी गाव आहे, तिला इथून फिरायचं होतं. काय नाही तुझ्या ठिकाण, तुला इथून फिरायचं होतं, उद्या जाऊ दे. एवढे आले मागे बघते, थोड्या आवडीने आले, दाखवतो गाव. काय आलं, काय काय चेक करू? अरे काय यार, माणूस आहे तू. आहे तर मी आता कुडाळमध्ये आहे आणि मी तुम्हाला काय असे फटफट अपडेट देणार आहे की तुम्हाला जर मालवण ट्रिप प्लॅन करायची आहे तर तुम्ही कुठे येऊन व्हिजिट करू शकता, कुठले असे प्लेसेस आहेत जे तुम्ही खरंच व्हिजिट केले पाहिजेत. तर पहिलं तर आहे खवणे बीच. जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत, म्हणजे कायाकिंग वगैरे करायचे ना, तर खवणे बीच व्हिजिट करा. 100 रुपये पर पर्सन आहे आणि 3 तास तुम्हाला कायाकिंग करायला भेटते. तेच कायाकिंग मी एकदा मुंबईमध्ये विचारलेलं, तेव्हा मला 500 रुपयामध्ये 1 तास सांगितलेला. तर मला ते खवणे बीचचा जरा रेट रिजनेबल वाटला, कारण जर तुम्हाला 100 रुपयामध्ये 3 तास कायाकिंग करायला भेटते तर खूप इनफ आहे. आणि सेकंड आहे मालवण बीच. जर तुम्ही स्पोर्ट्स करायचे, वॉटर स्पोर्ट्स करायचे असेल तुम्हाला, तर मालवण बीच हा बेस्ट आहे. म्हणजे जर मी तुम्हाला सांगेन सकाळी लवकर जा तिकडे,
कारण तिकडे तुम्हाला 1200मध्ये स्कुबा डायव्हिंग, पॅरासिलिंग, बनाना राईड, जेटस्की असे 5-6 राईड भेटतात आणि रेट पण खूप रिजनेबल आहे आणि पाणी पण खूप जास्त स्वच्छ, म्हणजे तुम्ही तिकडे खूप टाईमपास करू शकता आणि तुमचा एक दिवस आरामात तिकडे निघून जाईल. तिसरी प्लेस आहे कुणकेश्वर मंदिर. जुनं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला असं एकदम प्युअर वाटेल, म्हणजे एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटेल. खूप मस्त प्लेस आहे. शंकराचं असं जुनं असं मंदिर आहे, तर ते सुद्धा नक्की व्हिजिट करा. आणि चौथी प्लेस आहे त्याच्याच बाजूला आहे, थोडं पुढे गेल्यावरती आहे रोपवे. तर 500 पासून रेट सुरू आहेत रोपवेचे सिंगल पर्सन. तर तुम्हाला कपलमध्ये करायचं त्यांचे ऑफर वेगळे आहेत, 1000 रुपयापासून रेट सुरू आहे, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. अजून तुम्हाला काही डिटेल पाहिजे असेल तर मला DM करा, मी तुम्हाला डिटेल नक्की शेअर करेन. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.